आपल्याकडे एक असतं ना की कधी होणार बाळ, कधी होणार बाळ, हे जे प्रेशर आहे ते सुद्धा तिच्यावर खूप जास्त प्रमाणात होतं. इतक्या प्रमाणात होतं की ती बाहेर जाणं, घराच्या बाहेर जाणं सुद्धा टाळायची. तिच्या मनावरती तर तो परिणाम झालाच होता. ती डिप्रेशनमध्ये बऱ्यापैकी गेली होती. तिच्या या लक्षणामुळे त्या जोडप्यामध्ये साधारण 4 वर्ष संबंधच आले नाही. सगळे उपाय करून झाले पण तरी प्रेग्नन्सी राहत नाहीये. एखाद्याला हे आहे म्हणजे आता सफरच करतो तो व्यक्ती, तर त्यांनी कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आतापासून? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जीवनशैली व्यवस्थित करणं. तर आयुर्वेद सांगतं की आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्य इथं या दृष्टीने आपण घेऊ शकतो की तुमच्या इंद्रियांवरती कंट्रोल असणं पाहिजे. कुठेतरी तुमचं माइंड स्टेबल असणं, मन शांत असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही गर्भधारणेचा विचार करता. थोडा कालावधी डॉक्टरला ट्रीटमेंटला सुद्धा देणं तिथं अपेक्षित आहे. प्रत्येक डॉक्टरकडे जाऊन धरसोड हा प्रकार सुद्धा रुग्णामध्ये नसावा. तर मग त्या पद्धतीने तुम्ही जर उपचार केले, थोडा कालावधी त्यासाठी जर दिला संयम पाळून, तर नक्कीच तुम्हाला त्या इन्फर्टिलिटीतून आउटकम मिळू शकतो.